साधना करत आहेत। हे लहान लहान लेकर बघा, ते किती छोटस लेकरू आहे महाराज। पाहिल्यानंतर असं वाटतं की आपले पोरं काय करतात महाराज, आणि हे गरजेचं आहे बरं का। तुम्हाला सांगतो, जर भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर ह्या वारकरी शिक्षण संस्था खरंच जगणं गरजेचं आहे महाराज। तुम्हाला खरं सांगू का, चांगल्या गोष्टी शिकवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात, आणि वाईट गोष्टी नाही शिकवल्या तरी। असं तुम्ही कधी पाहिलं का श्रीगोंद्याला आमच्याकडे 6 महिन्यामध्ये तंबाखू खायला शिकवलं जाईल? डिप्लोमाचा कुठं कोर्स पाहिला का 6 महिन्याचा 3 महिन्याचा? नाही ना पाहिला। असं कुठं सांगितलं? तंबाखू खायला शिकावंच लागत नाही। बाटल्या प्यायला म्हणजे पाण्याच्या पण शिकवावं नाही लागत महाराज, ऐका ना। या गोष्टी शिकवावं लागत नाही महाराज। गांजा प्यायला, दारू प्यायला, ऐका का बिडी वडायला हे शिकवला लागत नाही, हे आपोआप शिकलं जातं। पण मृदंग शिकण्याकरता महाराज 6-6 वर्ष आळंदीला राहावं लागतं। पहाटे 3:30ला इंद्रायणीच्या मध्ये महाराज गार पाण्याने आंघोळ करायचे। अशा दिवसात ही म्हणतो गरम पाणी 1 लिटरचा खर्चा, ही लेकर महाराज गार पाण्याने आंघोळ करतात। इंद्रायणीच्या घाटावरती मृदंग घेतात, धागे ना ताक महाराज चालत आहे महाराज। पहाटे सगळं जर पाहायला गेलं ना तर महाराज हा सगळाच अशा प्रकारचा कार्यक्रम, एवढी साधना करतात ही मुलं। म्हणून आपल्याला इथं फक्त बोलायला सोपं वाटतं, पण यांची साधना जर पाहिली तर तुमच्या सर्वांच्या साधनेला माझं वंदन आहे, आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। विठाला या श्री क्षेत्र मढे वडेगाव परिक्षेत्रामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ही नामयज्ञ सोहळा कार्यकारण भाव माय कार्यकारण मीमांसा तुम्हाला माहित आहे। कशामुळे हा कार्यक्रम चालू आहे तर भगवान दत्तात्रय महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती। ऐका, हिंदू धर्मामध्ये 2 महिने अतिशय महत्वाचे मानले जातात, एक श्रावण महिना आणि दुसरा मार्गशीर्ष महिना। या मार्गशीर्ष महिन्याला विशेषत्वानं महत्व दिलं जातं महाराज। त्याचं कारण आहे की या महिन्यामध्ये भगवान दत्तात्रय महाराज अवताराला आले, आणि दुसरा एक मुद्दा आहे, याच महिन्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मानं 5,500 वर्षापूर्वी कृष्णाला सांगितली ती श्रीमद भगवत गीता। म्हणून 5,500 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली भगवान कृष्ण परमात्म्यानं, तीही याच महिन्यामध्ये। आता कालच्या परदिवशीच्या एकादशीला भागवत एकादशी झाली, तो गीता जयंतीचा दिवस होता, आणि आता काल मार्गशीर्ष पौर्णिमा झाली। आज काल याची सांगत आहे। ऐका, इतर अवतारासारखं या अवतारामध्ये कार्यकारण भाव नाही। बाकीच्या भगवंताच्या अवतारामध्ये वेगवेगळे कार्य आहेत महाराज, पण या अवतारामध्ये वेगळं काम आहे महाराज। ऐका, या अवतारामध्ये मारामारी नाही, हाणामारी नाही, तोडातोडी नाही, झोडाझोडी नाही, मोडामोडी नाही, काय नाही। हा सात्विक अवतार आहे महाराज। कृष्ण अवतारामध्ये जर म्हणलं तर महाराज हिशेबच नाही लागत आपल्याला, कुणीकडे कसं बोलावं महाराज का, आणि त्याचं आपल्याला वर्णन करावंच लागणार। कृष्ण अवताराचा महाराज फक्त विचार नाही करायचा महाराज, उच्चार करायचा, आणि करायचा असेल आचार तर भगवान प्रभू रामचंद्रांचा करायचा आहे। प्रभू रामचंद्रांचा जर आपण बारकाईने जर पाहिलं तर त्रेतायुगामध्ये अवतार झालाय, आणि त्रेतायुगामध्ये झालेला अवतार एक पत्नी, एक वचनी, एक बाणी महाराज। त्या अवतारामध्ये रावणासारख्याचा वध करावा लागला, कृष्ण अवतारामध्ये कंसासारख्याचा वध करावा लागला, पण दत्त अवतारामध्ये वध करायचं आणि हाणामारी तसलं काही नाही महाराज। हा सात्विक अवतार आहे। ब्रह्म विष्णू आणि महेश हे 3 कॅबिनेट मंत्री आहेत महाराज। हे महाराष्ट्राचे नाही, हे भारताचे नाही, हे कॅबिनेट मंत्री जगाचे आहेत महाराज। कोणते? 3, ब्रह्म विष्णू आणि यांचा एकत्रित अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय महाराज। विठाला अतिशय सुंदर वातावरण आहे, अतिशय पवित्र वातावरण आहे। काल्याचा प्रसंग आहे, सांगत आहे, आणि ऐका, सांगता म्हटलं की काल्याचं कीर्तन म्हटलं की शेवट 1.5 दिवसाचा जरी कीर्तन सप्ताह असला, 3.5 दिवसाचा असला, 5 दिवसाचा नामयज्ञ सप्ताह असला, 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असला, 12 दिवसाचा तपपूर्ती सोहळा असला, 1.25 महिन्याचा जरी असला, चातुर्मास जरी असला, तरी सगळ्या कार्यक्रमाची सांगता ही वारकरी संप्रदायामध्ये कशाने होती? काल्याने। भागवत असेल, रामायण असेल, सांगता कशा नव्हते? काल्याने। काला म्हणजे शेवट महाराज, काला म्हणजे परिपूर्णता। काल्याचं कीर्तन हे शेवटालाच असतं महाराज। तुम्ही कधी पाहिलं का दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं काल्याचं कीर्तन नाही महाराज? का? कार्याचं कीर्तन म्हणजे पवित्र परिपूर्णता आहे। जसं मंदिरावरही कळसू, मंदिर बांधायला काढलं, पाया खांदला, भिंत बांधली, कलश झाला, कळशारोहण सोहळा झाला, ब्रह्मचारी महात्म्याच्या असताना महाराज भागवत पताका आणि कळशारोहण सोहळा झाला। आता कळस चढवल्यानंतर पुन्हा काही काम राहिलं बाबा? राहिलं का काही काम? नाही। मंदिराचा कळस झाला म्हणजे परिपूर्णता आहे, तसं सप्त्याचा कळस झाला म्हणजे काल आहे। आणि म्हणून निळोबरायला म्हणावं लागलं, काला करती संत जन, काला करती संत जन,
आमचा पारनेर तालुका आणि पारनेर तालुक्याचं भूषण श्री संत निळोबराय महाराजांचा हा अभंग आहे. काला करती संतजन हे काल्याचं कीर्तन आहे. म्हणून आजच्या काल्याच्या कीर्तनाला सर्व उपस्थित असणारी माता भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महाराज, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी, गावकरी मंडळी, समस्त वारकरी मंडळी, आळंदीवरून आलेले विद्यार्थी वर्ग, साऊंड सिस्टीमवाले, शूटिंगवाले, महाराज तोडून मापून बोलावं लागतं. महाराज इथं उभं राहिल्यानंतर 2 माणसानं महाराज लई हिशोबानं बोलायचं. महाराज एक पत्रकारानं एकदम हिशोबात बोलत जायचं आणि 2 कीर्तनकारानं इथं उभं राहायचं, म्हणजे काही नाही बोलायचं. कारण की तो 2-2 कॅमेरे चालू आहेत. महाराज आमचे गुरुबंधू आदरणीय संकेत भाऊ शेळके त्यांनी तर पडून कॅमेरा लावलेला आहे. महाराज इथं वाकडं तिकडे बोलावतं महाराज, लांबपर्यंत जातंय ना महाराज. म्हणून इथं योग्य तेच बोलावं लागतं. आणि मला वाटतंय मग बाकीच्या ठिकाणी काही पण बोलायचं असाही त्याचा अर्थ नाही. ही बोलण्याची जागाच ती महाराज. भक्ती विज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. माझ्या नाथबाबांचं चिंतन आहे महाराज. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसा विसरे हरीची, आईसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे या ठिकाणी उभं राहिलं की भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं. नाही तर सासूने शेबाई लपून ठेवल्या, सुनानं चोरून खाल्ल्या असं ऐकून तुमचा कधी उद्धार होणार नाही. किती वर्ष ऐका, तुमचा कधी उद्धार होणार नाही. लोकांना असंच लागत आहे ऐकायला सध्या. कथा गोडवाले, कथा गोडवाले, कथा गोडवाले, कथा गोडवाले, देवाचे चरित्र नागडे सर्वता, विनोदाची कथा गोडवाले, चरित्र नावले मनाला, विनोदाची कथा गोडवाले, 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 देवाचं चरित्र गोड वाटत नाही अंतःकरणाला महाराज. का? आपल्या अंतःकरणात पाप आहे म्हणून गोड वाटत नाही. ऐका, विनोदाची कथा गोड वाटते. कीर्तनात विनोद ऐकावं वाटता का महाराज शास्त्र ऐकावं वाटत? कशाचे शास्त्र ऐकावं वाटतं? समजा नारायणगाववरून 2 लाखाचा कार्यक्रम आणला बा ग्रामपंचायतला, म्हणजे महाराज लोकांचा नाही. तिथे काही वारकरी शिक्षण संस्था नाहीत नारायणगावला. नारायणगावला सुद्धा कार्यक्रम असतो. किती लाखाचा? 2 लाखाचा आणला गावाला महाराज. किती गर्दी तुम्हाला सांगू का महाराज? ओम महाराज तुम्हाला मी खरं सांगतो, नारायणगावचा कार्यक्रम आला की सरपंच 10 फुटा बांबू बांधितो गावात पुढं. जिथं कार्यक्रम आहे तिथं किती फुटा? इथून माग बुवा, इथून माग. तरी कार्यक्रम जर नारायणगावचा चालू झाला ना तर त्या पोराला म्हणतो माग सरा, माग सरा. पोलीस असते सिक्युरिटी महाराज, तरी पण ते बांबू तोडून पोरं त्याच्या पुढे उड्या मारून नाचतात महाराज. कशाच्या? सरपंच म्हणतो संकेत भाऊ माग सरा. सरपंचाला काळजी, पण आता त्याला ते 10 फुटा अगोदरच बांबू बांधून ठेवते, तरी माग सरा. आणि कीर्तनाचा कार्यक्रम असला की लोकांना म्हणतो पुढं सरा, पुढं सरा. तरी ते म्हणते आपलं बरं आहे माग. महाराज कीर्तनाच्या विनोदाची कथा महाराज असं ऐकावं वाटतं माणसाला, चांगलं ऐकावं वाटतं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला आवडेल असं कीर्तन मी सांगितलं पाहिजे का ज्ञानोबा तुकोबाचं मत सांगितलं पाहिजे? तसं सांगितलं तर लोक म्हणजे कालच्या माणसाला अक्कलच नव्हती. हा, आणि विनोद जर सांगत गेलो म्हणजे वा काय माणसं 51,000 महाराज नुसतं हसूनच गेला बा महाराज. किती लोकांनी माळी घातल्या मला एवढं सांगा. होय महाराज, तुम्हाला खरं सांगू का, समाजाचा प्रवाहच उलटा चाललेला आहे महाराज. चांगल्या लोकांना पटत नाही. एखादा महाराज जर कीर्तनाचे पैसे घेत नसला ना तो लोक म्हणजे त्याला तारखा नसते. काय अरे पावलाटा, त्याची साधना तशी. तुला कळतंय का? त्याला पैसे घेत नाही म्हणजे त्याची साधना तेवढ्या उच्च कोटीतली. आपले विचारच महाराज खालच्या दर्जाला झाले. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून मला एवढं बोलवलं. विनोदाची कथा गोड वाटत. देवाच्या चरित्र आपल्याला महाराज शास्त्र आवडतच नाही महाराज. खरं सांगू का, तुम्हाला अजून सोपं सांगतो. वडापावला कुरकुऱ्याला मुरमुऱ्याला जास्त गिराईक महाराज. का अजून बदामाला गिराईक कमी?
हा, आणि ते पचवण्याकरता ताकद लागते. तसं वेदांत पचवण्याकरता ताकद लागते महाराज, अध्यात्म पचवण्याकरता ताकद लागते. चांगलं ऐकण्याकरता सुद्धा चांगलंच मन लागत. तुम्हाला वाचाळ ऐकायची सवय लागली म्हणून इथं बोलणारे पण काही पण बोलायला लागले महाराज. हे त्याच्यामुळे घोटाळा झालाय महाराज. ऐकणाऱ्याने सावध राहायचं. तुम्ही वाईफाट ऐकायचंच नाही बा. त्याला म्हणायचं ज्ञानोबा तू गोबा सांग, मनातलं नको सांगू. विठाला काल्याचं कीर्तन आहे, शेवटाचं कीर्तन आहे, कळसाचं कीर्तन आहे, आणि हे उच्चच कीर्तन असतं महाराज. काला म्हणजे समारोप आहे, काला म्हणजे शेवट आहे, काला म्हणजे गोड आहे. नव्हे काला म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असताना पुणे जिल्ह्यामध्ये इंद्राणी नावाची नदी आहे. देहूगाव नावाचं छोटंसं देहूगाव आहे. या देहूगावामध्ये अवतार आलेला एक महात्मा जगद्गुरु तुकोबराय काल्याचं चिंतन म्हणतात. उपजवणीया पुढे ते येऊ. तुकाराम महाराज म्हणतात जर आम्हाला पुढे जन्माला यायचं झालं तर आम्ही येऊ. उपजवणीय म्हणजे जन्माला नाही, पुढे ते येऊ. कशा करता येऊ तुकाराम महाराज? काला खाऊ दही भात, काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता तुकाराम महाराज येऊ म्हणतात. काव तुकाराम महाराज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं तुम्हाला काला मिळत नाही का? ते म्हणले आमचं राहणं वैकुंठामध्ये, आणि वैकुंठामध्ये काला नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तुला भजन ओ विशेष तुला भजन. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष तुला भजन. तुकाराम महाराज म्हणले आम्ही उपजवण्या पुढे येऊ, जन्माला येऊ, अवताराला येऊ, कशा करता येऊ? काला खाण्याकरता येऊ. मग तुकाराम महाराजांना विचारलं काव तुकाराम महाराज तुम्ही वैकुंठामध्ये राहता, आम्ही वैकुंठ, मग तिथं काला नाही का? महाराजांनी प्रमाण दिलं. आणि तुकाराम महाराजांचं तेच म्हणणं आहे महाराज, वैकुंठ येतो ऐसे नाही. वैकुंठामध्ये काय नाही? काला नाही. वैकुंठामध्ये बाकी सगळं आहे महाराज, पण नेमकं काय नाही? काला नाही. ऐका, भक्ती आनंद नाही, भक्ती सोहळा नाही, हा सुख सोहळा स्वर्गे नाही. वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये हे कीर्तन प्रवचन काला काही नाही, आणि वैकुंठात ते नाही. म्हणून आम्ही तो सेवन करण्याकरता मृत्यू लोकांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात येऊ. वैकुंठ येतो ऐसे नाही. वैकुंठामध्ये काला नाही. कवळ काही काल्याचे, कवळ म्हणजे घास, काल्याचा घासही तिथं खायला मिळत नाही. बरं तुकाराम महाराज तुम्ही काला सेवन करण्याकरता येऊ म्हणता, आल्यानंतर काला सेवन करण्याची पद्धत कशी बुवा? एकमेका देऊ मुखे. काला कसा सेवन करावा? अलीकडच्या काळामध्ये लग्नाच्या पंक्तीला जेवण्याच्या पद्धती बदल. मी कालच लग्नाला होतो एका महाराज, संध्याकाळचं लग्न होतं, बफी जेवण होतं महाराज. म्हणजे ते जेवणाच्या पद्धतीच काही बिघडत लोकांच्या, मला कळत नाही संकेत भाऊ. ते असं ताट घ्यायचं हातामध्ये बरं का, त्याच्यामध्ये वाटे आपल्याच हाताने घ्यायच्या, ते लाईनला लावलेलं असतं सगळं टेबलवर महाराज. आणि ती उगं भीक मागितल्याने जेवण मागायचं बरं का. द्या चपाती द्या, चपाती घेतली का द्या, भात द्या, भात घेतली का द्या. अरे भीक माग जेवण आहे ना दादा. हे असं भीक मागून नाही जेवायचं. लोकांना त्याच्यात मोठ्यापणा वाटतो. बोलतो जेवण बैठतो. तुम्हाला जेवण सांगू का कसं महाराज? 3.5 फुटाचं अंतर ठेवायचं आणि दोन्ही कोण दोघांनी बसायचं महाराज, लाईन धरायची. आणि तिकडून जर भाजीवाला येऊ दे भाजीची बादली, हे महाराज वैभवातलं जेवण. येऊ दे म्हणण्यामध्ये महाराज वैभव आहे की नाही? येऊ दे बुंदीचं काम्यालं, हे वैभव आहे का नाही? आणि त्या भात म्हणजे भीक माग नाही का नाही महाराज? भीक माग जेवण आपल्याला पटत नाही. आपल्या असल्या लग्नालाही जात नाही, गेलो तर मी जेवतही नाही महाराज. आशीर्वाद सुद्धा देत नाही, लांबूनच येतो निघून. कुठं जेवता महाराज? हे लोकांना मोठेपणा वाटतोय, पण हा सगळा खोटेपणा आहे महाराज. काला सेवन कसा केला जातो? एकमेका देव मुठे, त्याच्यामध्ये प्रेम आहे. तसं जेवणाच्या पद्धती लय बदलल्या आता. इंदुरीकर बाबा म्हणजे अजून काही दिवसांनी झोपून जेवत्या लोक, आता आपल्याला नाही सांगता येत तसं. ऐका, म्हणजे काला सेवन कसा करायचा त्याची पद्धत तुकोबरायांनी 3ऱ्या चरणामध्ये चिंतन म्हणली. एकमेका देऊ, हा काला एकमेकांच्या मुखामध्ये घालावा. एकमेका देऊ मुखे सुखे घालो वंबरी. बरं ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही काला सेवन करण्याकरता येऊ म्हणाले हे कळलं आम्हाला. वैकुंठात काला नाही म्हणून इथं येऊ म्हणले हे कळलं आम्हाला. काल्याचे सेवन करण्याची पद्धत आम्हाला कळली, पण हा काला कुठं सेवन करायचा बा? मडेवडगावात करायचा का, रांजणगावात करायचा का, पाकिस्तानात करायचा बा? हा काला कुठं सेवन करायचा? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे वाळवंट, हा वाळवंटात सेवन करायचा. बरं वाळवंटातच का करायचा? तुकाराम महाराज म्हणले वाळवंट बरवा आहे, वाळवंट नीट आहे, आणि वाळवंट उत्तम आहे.
काला सेवन करणे हे करतं वाळवंट चांगलं आहे आणि म्हणून तिथं काला सेवन करू असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला आता काल्याचं कीर्तन आहे. मी तुम्हाला काला सांगतो ना अभंगाच्या चिंतनाकडे येतो महाराज. क्रम उपक्रम उपसंवार सांभाळायचा. पण काला सांगतो महाराज. आपण काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन बऱ्याच ठिकाणी असं आपण ऐकलेलं आहे महाराज. काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन. पण काला नेमकं कशाला म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये? काला म्हणजे नेमकी काय वस्तू आहे महाराज? तर ऐका नीट बारकाईने. आता चिंतन आपल्याकडे एकच तास आहे महाराज. काला म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे काला. ऐका, दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे का आला. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर बारकाईने विचार केला तर जन्माला का आला, संधी विग्रह केला तर का आला आणि काला. काला म्हणजे दोन गोष्टीचं एकत्रीकरण. ऐका, ज्या दोन गोष्टीचं एकत्रीकरण करायच्या त्या समयत का विषमयत महाराज, हाही महत्वाचा भाग आहे. ऐका, काला आता आपल्याकडे जर काला करायचा म्हणलं तर आपल्याला बाकीचा काला माहित नाही, पण लहानपणापासून आपल्याला एकच माहिती, तो म्हणजे दूध काला. एवढा तर माहिती की नाही, बाकीचा जाऊ द्या मारू द्या. दूध काला करण्याकरता महाराज दोन पदार्थ असावं लागतात. कोणते कोणते तुम्हीच सांगा बनकर महाराज. मी सांगण्याकरता जो बाई काळजी करू नका. दूध काला करण्याकरता दोन पदार्थ असावं लागतात. एक दूध असावं लागतं आणि दुसरं भाकरी असावी लागते. पण ऐका, या दोन गोष्टीचं जर आपण बारकाईने चिंतन केलं ना, ते एक घन पदार्थ आहे आणि एक द्रव पदार्थ आहे. दूध कसं आहे? पातळ आहे महाराज. आणि भाकरी कशी आहे? जड आहे, म्हणजे घट्ट आहे महाराज. ऐका, या दोन विभिन्न गोष्टीचं एकत्रीकरण, दूध आणि भाकरी एकत्रित झाले की तिसरा पदार्थ तयार होतो, त्याचं नाव काला. बरं, आता काला झाल्यानंतर दूध वेगळं करता येतं का? नाही. भाकरी वेगळी करता येते का? नाही. हे अगोदरच वेगळं आहे महाराज. पण एक झाल्यावर वेगळं करता येत नाही. मग एक करण्याकरताच महाराज हा काला आहे, दुधाचा आणि भाकरीचा काला. दूध हा द्रव पदार्थ आहे आणि भाकरी ही घन पदार्थ आहे. थोडं सोपं बोलो का? दूध हे पातळ आहे आणि भाकरी ही जड आहे महाराज. हे जड आणि पातळ एकत्र आलं की काला केला जातो. तसं महाराज संत वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याचं नाम हे पातळ आहे आणि परमात्मा जीवाचा जर विचार केला तर जीव जड आहे महाराज. कसं ऐका नाही महाराज, भगवान परमात्म्याच्या नामाचं किंवा देवाचं वर्णन करताना चंद्राभोने शीतळ पाण्याभोने पातळ, भगवान परमात्म्याचं नाम पाण्यापेक्षाही पातळ आहे, याला द्रव पदार्थ म्हणतात. ऐका, आणि जीव कसा आहे तर जीवाचं वर्णन करतात महाराज. जीवाचं जर वर्णन करत असताना जीवाचं चिंतन मानलं महाराज. कसा आहे जीव? तर जीव जड आहे महाराज. कसा आहे? जड आहे. त्याचं चिंतन पण आलेलं आहे महाराज. उद्धरया जन अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन. जड, जड या शब्दाचा अर्थ आहे महाराज, जड या शब्दाचा अर्थ अज्ञानी म्हणून आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नाम पातळ आहे आणि जीव जड आहे. ऐका, भगवान परमात्म्याचं नाम चेतन आहे आणि तुम्ही आम्ही जड आहोत महाराज. किती जड? तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची त्या हुनी दगड बारा. एवढा जड आहे जीव महाराज. किती जड? ते हालतच नाही महाराज. मार टाळ हरिपाठात पावड्या जरी खेळला तो का वाजायचा? काय जीवावर आलं का तुझ्या टाळी सुद्धा वाजवायचे महाराज? लोक इथं टाळ्या वाजवित नाही महाराज. दहाव्याच्या कार्यक्रमात 1 किलोमीटर लोकसंख्येत भाऊ लांब बसलेली आपण म्हणायचं हरे राम हरे राम. ते म्हणजे तुम्ही एकटेच म्हणा, तुम्हाला पाकिट घ्यायचंय, आम्हाला काय करायचं? दहाव्याला आल्या होत्या मी त्यापासून दहाव्याचे कार्यक्रमच घ्यायचं म्हणलं. कुठं उद्योग करून घ्या महाराज. आपण 1 किलोमीटर लांब ते दहावीवाले तिकडे लांब थांबून पेपर वाचित बघायचं. काहीला नाहीला जाऊन दहाव्याचं प्रवचन ऐकावं लागायचं महाराज, इच्छा नसताना सुद्धा. अरे, आई बापाचं नाव घ्यायला लाज वाटली नाही पाहिजे, देवाचं नाव घ्यायला. तुम्हाला बायकोचं नाव घ्यायला मग लाजा भाऊ, माझं काय म्हणणं नाही. होय, नवऱ्याचं नाव घ्यायला नका घेऊ, पण देवाचं नाव घ्यायचं म्हणलं तरी लोकांच्या जीवावर येत आहे महाराज. का बरं? याचं कारण तुम्हाला खरं सांगू का? देवाचं नाव आपल्याला घ्यावं वाटत नाही ना, आपल्या अंतःकरणात निश्चित पाप आहे म्हणून घ्यावं वाटत नाही. आदरणीय परमपूज्य रामभाऊ महाराज राऊत सुंदर गुण चिंतन मानतात महाराज. ऐका, ज्याच्या अंगामध्ये ताप आहे ना, ज्याच्या अंगामध्ये 102 103 ताप, त्याला तुम्ही पाची पाकवानला द्या संकेत भाऊ, त्याला ती गोड लागत नाही. कोणला? तापावाल्याला. त्याला म्हणा गियारले भारी पदार्थ आहे ते म्हणतो नको, तोंड कडू पडलंय ते. रोग्या मिष्टान्न लागे विषतुल्य. कारण आहे का? कारण तोंडाशी चवी नाही का? अरे अन्नमच गोड आहे, पण त्याच्या अंगामध्ये काय आहे? ताप जर असेल ना अंगामध्ये तर अन्न किती सुंदर असू द्या, त्याला गोड लागत नाही. म्हणून ज्याच्या अंगामध्ये ताप आहे ना त्याला अन्न गोड लागत नाही, आणि ज्याच्या मनामध्ये पाप आहे ना त्याला कीर्तन गोड लागत नाही. विठाला काला सांगतोय तुम्हाला, दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे काला. वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारचा काला सांगितला. ऐका, एक
दही आणि लाहीचा काला समोर टांगलेला आहे. नंबर 2 जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला. आणि नंबर 3 हरी नामाचा खिचडी काला. 3 काल्याचं वर्णन केलं जातं वारकरी संप्रदायामध्ये. मारा ऐका. दही आणि लाहीचा काला खाल्ला का या स्थूल देहाची वृद्धी होते. ऐका. हरिनामाचा खिचडी काला सेवन केला की अंतःकरणाची वृद्धी होते. कारण की अंतःकरण चित्तामध्येच हरिनामाचा खिचडी काला सेवन करता येतो. आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला जर सेवन केला तर महाराज कारण देहाची पुष्टी होते. 5 प्रकारचे देह आहेत महाराज. स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण, अतिकारण. पंचीकरणामध्ये विषय येऊन गेलेला आहे. म्हणून 3 प्रकारचा काला सांगितला. मला सगळे काले तुम्हाला सांगायला वेळ नाही, पण 2 गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे काला. दुधाचा आणि भाकरीचा काला, जीव आणि ब्रह्म ऐक्याचा काला. पण महाराज ज्या गोष्टीचा काला करायचा त्या गोष्टी अगोदर 2 असाव्या लागतात. तुम्ही समजा कल्पना करा याच्यातलं एकाचा काला करायला गेले तर काय होईल बा. समजा एखादा म्हणला आपण भाकरीचाच काला करू तर त्याचा पेराला मलिदा होईल पण काला नाही व्हायचा. काय होईल? भाकरीचा काला होईल का तिथे महाराज? राडा होईल सगळा, काला नाही व्हायचा. भाकरीचा झाला तर मलिदा होईल पण काला नाही व्हायचा. पण एक जण म्हणला मग आपण दुधाचाच काला करू, त्याची भेसळ होईल पण काला नाही व्हायचा. काला करण्याकरता एक तर दूध असावं लागतं आणि एक भाकरी असावं लागते. तसं काला करण्याकरता जीव आणि ब्रह्म या दोन्हीचा काला करावा लागतो. पण ठीक आहे, पण कर महाराज जीव आणि ब्रह्माचा जर काला करायचा म्हणता तुम्ही, जीव शिवाचा काला करायचा म्हणता, पण या 2 गोष्टीचा काला करायचा तर ह्या 2 गोष्टी एक आहेत का 2 आहेत हे सांगा आम्हाला. जीव आणि शिव महाराज या 2 गोष्टी नाहीतच आहेत महाराज. थोडं आता गीत येत का या महाराज. ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातना मनशास्त्राणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी करशती. हे अर्जुना जीव आणि शिव हे 2 नसून किती आहेत? एक आहे. मग जीव का झाला आणि शिव का राहिला? जीव आणि शिवाचा काला करायचा. बघा तुम्ही बऱ्याच कीर्तनात ऐकलं तर जीव आणि शिवाचा काला करायचा, जीव आणि शिवाचा काला करायचा. पण गीताचं सांगते हे 2 नाहीच. मग कसं काय काला करायचा? खरं अवघडच आहे की नाही महाराज? हे 2 नाही, जीव आणि शिव 2 नाही, पण यांचा काला करायचा. पण महाराज याचं खरं उत्तर वारकरी संप्रदायाचे अंगठे बहादूर संत, महिला संत जनाबाई महाराज त्यांनी याचं खरं उत्तर दिलं. जीव आणि शिव त्या म्हणतात 2 नाही महाराज. जेव्हा शिव दोन्ही कोणते गे प्रपंचाचे नेते गे, जेव्हा शिव दोन्ही कोणते गे प्रपंचाचे नेते गे, लावणी पाची वाटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची वाटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची वाटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची वाटे गे तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई महाराज सांगतात जीव आणि शिव हे 2 नाहीतच महाराज. पण त्यांनी हे तुम्हाला समजून सांगण्याकरता व्यवहारातलं उदाहरण दिलं. जात कोणाला माहिती आहे जात. आता अजून थोडे दिवस जात कळण महाराज. अजून काही दिवसांनी पोरांना गुगलला सांगावं लागेल, युट्यूबला सांगावं लागेल याला जात म्हणतात. ते येत आहे का नाही ते बी सांगता येत नाही महाराज गुगलला. पण अजून जुन्या माणसांना जात घरात जात असतं महाराज. जात जनाबाईंनी काला सांगितलाय जात्यामधून. नीट आहे का? जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. जात्याला खुंटे किती महाराज? हा किती संप्रदाय सांगितले तुम्ही आतापर्यंत मला? कोणी 2 म्हणलं, कोणी 1 म्हणलं महाराज. किती खुंटे जात्याला? जीव शिव ते जनाबाईने सांगितले. मी तुमच्या घरातल्या जात्याला खुंटे विचारले. बोला जाऊ का? मी चहा पिऊन येऊ का तोवर? नाही. किती खुंटे जात्याला? ऐका जात्याला जर बारकाईने पाहिलं तर 2 खुंटे आहेत महाराज. खालची जी त्याला आरी म्हणतात महाराज. किती खुंटे आहेत? 2. समजा एकच खुंटा आहे. बरं आता सांगा दोन्ही खुंटे फेरत आहेत का एकच फिरतो? जात्याला तळ्या किती? हा बरं दोन्ही तळ्या फिरत आहेत का एक तळी फिरते? एकच फिरते की नाही? ऐका 2 खुंटे आहेत महाराज. एक खुंटा स्थिर आहे खालची त्याला आरी म्हणतात आणि वरला खुंटा फिरतोय महाराज. किती फिरतोय महाराज? 84 लक्ष योनीमध्ये तो फिरतोय महाराज. किती वेळा जन्मा यावे
हे ते व्हावे फजित. ऐका ना दादा, जात्याला जरी दोन खुंटे असले तरी फिरणारा एकच आहे, आणि जात्याला जरी दोन तळे असले तरी फिरणारी एकच आहे. महाराज फिरणारं जे खुंट आहे महाराज त्याला जीव म्हणावं, आणि जे फिरत नाही महाराज त्याला शिव म्हणावं. फिरणारी जी तळी ना महाराज त्याला जीव म्हणावं, आणि जी फिरतच नाही ना तळी त्याला देव म्हणावं. देव कधी फिरतो का महाराज? कधी पाहिलं का? दत्त महाराज निघाले सिंहासनावरून, आले व फिरून बागाला येडा देव होय. देव एकट्याचा आगेवर विचारा बसलेला आहे. फिरणारे तुम्ही माझी महाराज, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, तिकडल्या दुकानात जा, काळ्या पाटीच्या दुकानात जा, पांढऱ्या अक्षराच्या दुकानात जा. कळलं का तुम्हाला? फिरणारे आपण आहेत महाराज, पुढे जाणारे फिरणारे आपण. देव कधी फिरत नाही महाराज, देव स्थिर आहे. येरवी सर्वांच्या हृदय देसे ज्ञानोबराय चिंतन म्हणतात, मी अमुक आहे आईसीची बुद्धीस पुढे अहर्निसी, जी वस्तू मी गा. वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्मा एरवी स्थिरच आहे महाराज. हे मदती स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणे तले तो सुटला गा अर्जुना. परमात्मा स्थिर आहे, म्हणून फिरणारा खुंटा म्हणजे जीव, आणि न फिरणारा खुंटा म्हणजे शिव. फिरणारी तळी म्हणजे जीव, आणि न फिरणारी तळी म्हणजे शिव महाराज. ऐका बरं किती फिरत महाराज? 184 लक्ष योनीमध्ये आपण फिरत आलोय महाराज. उपजेते नासे नाचले ते पुनरपि दिसे, हे घटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग ऐका, फिरण्यामध्ये सुख आहे का, समाधान आहे का महाराज? फिरण्यामध्ये समाधान नाही. म्हणून ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. जनाबाई महाराज सांगतात, जात्याला दोन खुंटे आहेत महाराज, एक स्थिर आहे आणि एक अस्थिर आहे. जात्याला दोन तळे आहेत, एक स्थिर आहे आणि एक अस्थिर आहे. अस्थिर जो आहे त्याला जीव म्हणावं, तुम्ही आम्ही आहोत, आणि स्थिर आहे त्याला परमात्मा म्हणावं. तो सर्वत्र भरलेला आहे, विठ्ठल जळी तळी भरला. म्हणून महाराज या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. जनाबाई महाराज सांगतात, हे दिसायला दोन आहेत पण असायला मात्र एक आहे. ऐका थोडीशी व्याकरणाची भाषा महाराज. विचारसागरामध्ये असं चिंतन येऊन गेले महाराज. ऐका, त्याला वास्तव अभेद आणि कल्पित भेद असं म्हटलं जातं. मला तुम्ही सांगा, मडे वडगाव मध्ये नवरा बायको एक का दोन, एवढं सांगा. भाई जाऊ का, मी जाऊ का झोपायला, जाऊ का घरी, काय करू नेमका? घरी डोकं फोडून तुमच्या पुढं. नवरा बायको एक का दोन? हा काहीतरी सांगा बा. मला 12च्या आत ओळखायचे. मला कार्यकर्त्यांचा फोन आला महाराज. बोला बोला, मी लय गाडी फास्ट आली त्याच्यामुळे. ऐका ना, ऐका ना दादा, नवरा बायको एक का दोन? मला काला सांगायचं आहे. दोन्हीचं एकत्रीकरण. अभंग अजून बाकी दोन. बरं दोन. आता त्यांना जे पोरं झाले ते कोणते, कोणाचे? मग यांचे कोणते त्यांचे कोणते? दोन आहेत ना ते महाराज. यांचे नवऱ्याचे पोरं कोणते, बायकोचे कोणते? मला एवढं सांग. आता म्हणा एक. हा काही महाराज ऐका ना, नवरा बायको दिसायला, याला महाराज ही शास्त्रीय भाषा आहे महाराज. याला म्हणतात महाराज कल्पित भेद आणि वास्तव अभेद. हे दिसायला दोन, असायला मात्र एक. आहे का? हाताला हात दिसायला हात दोन आहेत पण टाळी मात्र एक आहे. कान दिसायला दोन आहेत पण ऐकणं मात्र, डोळे दिसायला दोन आहेत पण पाहणं मात्र, ओठ दिसायला दोन आहेत पण बोलणं मात्र नाही. सगळ्यांचं एक नसतं का? इथं वेगळं बोलायचं, तिकडे गेलं वेगळं. ऐका, याला शास्त्राच्या परिभाषेमध्ये ऐका कल्पित भेद आणि वास्तव अभेद. तसं महाराज ब्रह्म आणि जगत दिसायला दोन आणि काही एक. हे बघा, दिसायला तुम्हाला हे दोन दिसते पण जगत आणि ब्रह्म हे वेगळं नाही. सर्वत्र खलविदम ब्रह्म. म्हणून जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. शास्त्राचा तर सिद्धांत असा आहे, जगतच नाही नुसता परमात्माच नटलेला आहे. पण या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला. म्हणून दिसायला हात दोन, टाळी एक, कान दोन, ऐकणं एक, डोळे दोन, पाहणं एक, ओठ दोन, बोलणं एक. नवरा बायको दिसायला दोन, असायला मात्र एक, मनापासून एक. ऐका, म्हणून महाराज काला जीव आणि शिव दिसायला दोन, असायला मात्र एक. म्हणून जीव शिव दोन्ही खुंटे गे, याला काला म्हणतात. याला काला म्हणतात. या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण झालं की याला काला म्हणतात. काला म्हणजे आपली अंतःकरण वृत्ती, काला म्हणजे आपल्या चित्ताचा भाव एक पदावर येणं महाराज. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथे मनाने बुद्धीचे ऐक्य आहे. महाराज सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण सर्वच एक म्हणजे काला. नवे नवे आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत महाराज? बोला बोला, योग स्टँडला चक्कर मारून एखादी 33 कोटी महाराज. किती? आता कीर्तन झाल्यानंतर माझ्या बॅग मध्ये वही आहे महाराज, डायरी आहे, पेन आहे. कीर्तन झाल्यानंतर मी मडे वडगावच्या मंडळीकडून 33 कोटी देवाची नावं घेऊन जातो. उद्या कार्यक्रम आहे मला पैठणला. मग 33 कोटी देव उद्या सांगा मी. तुम्ही सांगता ना मला 33 कोटी देवाचे नाव. गर्व शिकवा हिंदू पण कुठं माहिती महाराज. 33 कोटी देव नाही. नीट ऐका आता. देव 33 कोटी नाही, देव आहे एक. त्याला कोणी अल्ला म्हणतं, त्याला कोणी गॉड म्हणतं, त्याला कोणी ईश्वर म्हणतं, त्याला कोणी परमात्मा म्हणतं. मग 33 कोटी काय आहे महाराज? तर ऐका, हिंदू धर्मामध्ये 12 आदित्य आहेत, हिंदू धर्मामध्ये 8 वसु आहेत, हिंदू धर्मामध्ये 11 रुद्र आहेत, आणि हिंदू धर्मामध्ये इंद्रदेव आणि ब्रह्मदेव. किती झाले? 12 आणि 8 किती झाले?
12 आदित्य आणि 8 वसू किती झाले? सांगू की एकदा पुन्हा? 12 आदित्य आणि 8 वसू किती झाले? 20. 11 रुद्र किती झाले? 31. इंद्रदेव आणि ब्रह्मदेव किती झाले? या 33 प्रकारामधून देवाचं कार्य चालतं म्हणून 33 कोटी. कोटी हा शब्द संख्यात्मक नसून कोटी हा शब्द संस्कृत मधला आहे. कोटी या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये होतो प्रकार. कोटी या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रकार. देव 33 कोटी म्हणजे 33 प्रकारामधून परमात्मा कार्य करतो म्हणून देव एकच आहे पण अवतार 10 आहेत महाराज. मत्स्य कच्चे वरा नृसिंह राम परशुराम कलंकी बौद्ध. देव एकच आहे, अवतार अनेक आहेत महाराज. व्यक्ती एकच आहे पण त्याला कोणी बाबा, कोणी दादा, कोणी काका, कोणी मामा, कोणी आऊ, कोणी काऊ, कोणी जावई, कोणी सासरा, कोणी दीर, कोणी भाऊ. माणूस एकच आहे पण नाव अनेक आहे. तसा परमात्मा एकच आहे पण त्याला नाव अनेक आहे. अवताराचा रासे तो उभा विठे बरे. अनेक अवतार त्यांनी घेतले पण तो एकच आहे महाराज. अनंत रूपे अनंत वेसे देखील म्यासे हे बाप रखुमा देवे वरुखुन बनले कैसे. महाराज देव एकच आहे, त्याचे अवतार अनेक आहेत महाराज. अनंत अवतार घेसे भक्ता कारणे हे कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणे. देव एकच आहे, अवतार अनेक आहेत महाराज. म्हणून 33 कोटी. कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. आपण असं म्हणतो ना कधी कधी अमुक अमुक माणूस फार उच्च कोटीतला आहे. कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. तसं भगवंताचं कार्य 33 प्रकारामधून चालतं म्हणून 33 कोटी. एरवी देव एकच आहे आणि देव एक आहे आणि तो एक परमात्मा अंतःकरणामध्ये स्थिर होणं या नाव काला आहे. विठ्ठला ऐका, काला या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळला. 2 गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे काला. मग आता महाराज जीव जर एकच आहे तर मग काला करायचाच कशाला? काल्याचं कीर्तन कशाला? मग जीव झाला का? तर त्याचंही उत्तर शास्त्रामध्ये आलं. कल्पना विद्या तेने झाला जीव. महाराज जीव होण्याला कारण आहे अज्ञान. अज्ञान. 1 मिनिटाचं उदाहरण सांगतो महाराज. पहाटेचा प्रसंग होता त्यावेळेस ग्राम स्वच्छता अभियान नव्हतं महाराज. त्यावेळेस संडास अभियान नव्हतं महाराज. ग्राम स्वच्छ गाडगे बाबांचं अभियान नव्हतं महाराज. पहाटे 5:30 ला एक जण उठला आणि महाराज तंबाखू चोळली महाराज आणि डबा घेतला हातामध्ये आणि डबा घेऊन निघला कुठे नगरला फिराय. डबा घेऊन कुठे जातो पहाटे माणूस? बाहेर दिसायला निघला. जाता जाता महाराज तो अंधारातच चालला होता. महाराज एक ऊसाचा ट्रॅक्टर सकाळी रात्रीचं त्याच्यातून गेलेला होता आणि त्याचा एक कासरा एवढा टोकडा महाराज रस्त्यावर वाकडा तिकडा पडलेला होता. यांनी जाता जाता पाहिलं बा, काळं दिसलं बा. तो म्हणलं हे मोठं जनावरच दिसतंय, सापच आहे बा. ते अंधारात होतो महाराज. अंधारात होतं. पहाटेचा प्रसंग होता. थोडा कुठेतरी प्रकाश होता आणि काही अंधार होता. सगळा अंधारही नाही सगळा प्रकाशही नाही महाराज. अंधार बी नाही आणि उजाडलेलं बी नाही. अशा स्थितीमध्ये त्याला ते सापासारखं दिसलं. ते जागेवर थांबलं महाराज. थांबलं महाराज. आत बनेल त्याचा वल्ला झाला घामान. एवढा घाबा. काय घाबरायचं कारण होतं का? पाठीमागून एक जण बॅटरी घेऊन आला. काय झालं रामभाऊ? पुढे बघा ना केवढा मोठा साप पडलाय म्हणलं. तुम्हाला दिसत नाही का केवढा मोठा साप आहे तिथं? ते म्हणलं बॅटरी काय आपल्याकडे लावली बॅटरी? ते म्हणलं साप नाही काय चराटे म्हणले. कासरा आहे, धाव्याचा तुकडा आहे म्हणले. चराटे. ते म्हणले असं आहे वय म्हणले. मग चला ते दिलं उचलून फेकून. मग ते म्हणला का माझा तोवर तर बनेलच वाला झाला बा. आता मला एकच सांगायचं तुम्हाला, पहिला माणूस जो घाबरला त्याचा बनेल वाला झालाय तो खऱ्या सापाला बघून झाला का खोट्या साप? आणि खोट्या सापाला बघून कोणाचा बनेल वाला होतो का गावामध्ये? मग कस काय झाला बा? तर त्याला सापाचं ज्ञानच झालं नाही म्हणून बनेल वाला झाला. त्याला जर सापाचं ज्ञान झालं असतं ना तर तो घाबरला नसता. तसं आपल्याला परमात्म्याचं ज्ञानच झालं नाही म्हणून आपला घामानं बनेलवाला झाला. रात्रंदिवस प्रपंचात पळतोय बा महाराज. बनेलवाला होतो प्रपंचामध्ये पळतोय पण याला अजून ज्ञानच नाही की हा खरा नाही म्हणून. सांगा ना, खऱ्या सापाला भेटतो माणूस का खोट्या सापाला? या माता बघितलं विचारा ना. पंचमीला जातात महाराज, दुधाची वाटी महाराज, त्याच्यावर ते लाह्या तीन महाराज. मग महाराज वारुळाला मग नाग मग महाराज आणि मग ती नागाची पूजा महाराज. मी तर म्हणतो नागाने त्या दिवशी खरंच दर्शन द्यायला पाहिजे बाबा महाराज. वाटी कुणीकडे लाह्या कुणीकडे काही मेलच लागणार नाही. माहिती सापडायचीच नाही बा महाराज. ते खरंच येत नाही म्हणूनच बरं आहे महाराज. आणि मग तुमचं खोट्यावरच चाललंय बा सगळं महाराज. खऱ्यावर चाललंय का खोट्यावर चाललंय? लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 लटिका व्यवहार सर्व हा संसार.
ऐका, ती खोटीच दोरी होती, साप नव्हताच महाराज, पण दोरीवर भास झाला कशाचा? सर्पाचा. तसं आपल्याला परमात्म्यावर भास झालाय महाराज जगताचा. ऐका ना, सगळ्यांच्या मध्ये बसलेला आत्मा आहे का नाही? ज्याच्या हृदयामध्ये आत्मा नाही अशा माणसाने हात वर करा बरं. कोण करीन हात वर? सगळ्यांकडे आहे म्हणून तो वर करणार नाही ना महाराज. मग ऐका ना, मग सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, पण आपल्याला परमात्मा दिसतो का माणसं दिसत येत? मग ऐका ना, त्याला तसंच झालं ना, साप महाराज दोरीवर सर्पाचा भास झाला, तसं आपल्याला महाराज परमात्म्यावर जगताचा भास झालाय, पण परमात्माच आहे ना, परमात्माच आहे ना. बघा ना तुम्ही, आत्मा निघून गेला बाकी काय आहे? सगळीकडे परमात्माच नटलेला आहे. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आली राही रापसारा, आली राही रापसारा, आली राही रापसारा, आली राही रापसारा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. परमात्माच आहे सगळीकडे, पण ऐका आपल्याला ती दृष्टी नाही, काही नाही आपल्याला पाहण्याची दृष्टी नाही. अहो नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला. कशामध्ये? कुत्र्यामध्ये. नाथ बाबा छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुका शांतीब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायातले सर्वात श्रीमंत संत. त्यांना कुत्र्यात काय दिसला? सावता बाबांना फुलात आणि कांद्यात आणि मुळ्यात काय दिसला? म्हणजे माझ्या प्रत्येक बोलण्याला तुमच्याकडे प्रमाण आहेत, पण मला 20-20 खेळायचे आज, त्याला येलाच नाही. बॉल कमी रन आज महाराज, मला आदेशच तसेच महाराज. मग आता त्या 20-20 मध्ये हाणता आलं तर सिक्सर नाही तर मागं बोललेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडस ओढतं घेतोय. मला काल्याचं कीर्तन मोजून लागायचे 4 तास महाराज, तेव्हा माझं समाधान होतं. आणि मी कीर्तन माझ्या समाधाना करतो, तुम्हाला आवडू नाही तर नाही आवडू, मग मला काय करायचं? जेवण आपल्या करता करायचं असतं, लोकांकरता थोडं करायचं महाराज. परमार्थ आपल्या करता करायचं महाराज. कोणी डोक्यावर घेऊन तर डोक्यावर टाकू महाराज, काय करायचं आपल्याला? कोणी निंदा केली तरी त्याचा विचार नाही करायचा, आणि कोणी स्तुती केली तरी ऐका. पण आता मला वेळ दिलाय, संकल्पित वेळेमध्ये चालायचंय. ऐका, काला म्हणजे एकत्रीकरण, आणि एकच परमात्मा जगामध्ये आहे, एकच परमात्मा आहे असं अंतःकरणामध्ये ठाम होणं, याला काला म्हणतात. काला म्हणजे प्रसाद. मानुदास किती घाट प्रसाद देतो पंढरीनाथ. मग सांगा आता, काल्याचा प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद लय असतो का थोडा असतो महाराज? आता त्याच्यामध्ये मुरमुऱ्या आहेत महाराज. बाजारामधल्या मुरमुऱ्या वेगळ्या आणि काल्याच्या प्रसादाच्या मुरमुऱ्या. बाजारातल्या मुरमुऱ्या कोणी इकडे पडल्या तरी त्याला लाथा मारते लोक, कोणी विचारित नाही. काल्याच्या प्रसादाला लाथ सुद्धा लागून देत नाही. दोन्ही काय आहेत? दोन्ही लायाच आहेत महाराज, पण दोन्ही मध्ये फरक आहे का नाही? मला काय जण म्हणले, मग मालकऱ्यात आणि बिगर मालकऱ्यात काही फरक आहे? म्हणलं लय मोठा फरक आहे. हा म्हणले मालकरी मारणार आणि बिगर मार, हा म्हणलं दोघं मारणार. म्हणलं काय बदल मग त्याच्यामध्ये? म्हणलं मांजर याल्यानंतर मांजराच्या पिलाला सुरक्षित घेऊन जाते, जाती नाही घर बदली की नाही? त्या पिलाला दात लावून देते का? नाही. आणि त्याच मांजरीने समजा उंदीर पाहिला बुवा, ती म्हणते का जावा निवांत जावा, रस्ता मोकळा आहे बुवा, जावा म्हणते का? हा हाणती मारिती तोडीती झोडीती यामाची. मांजर तीच आहे, पण आपल्या पिलाला सुरक्षित जातात नेते. मांजर तीच आहे, जातही तीच आहे, पण जर उंदराचं पिटकुलं जर पाहिलं तर सुट्टी देत नाही. तसं उंदराच्या पिटकुल्यासारख्याला घेऊन जातात कोणाला मला नाही माहिती, आणि आपल्या पिलासारखं घेऊन जातात कोणाला? नामधारकाला. विठाला विठाला. म्हणून ऐका, एकच परमात्मा आहे. काल्याचा प्रसाद थोडा आहे. प्रसाद म्हणजे थोडा असतो, वर्मय थोडं असतं. प्रसाद म्हणजे वर्मय महाराज. ऐका, 50 लाखाचा बंगला बांधला, त्याचं वर्मय महाराज दरवाजा. जेवढा बंगला आहे तेवढा दरवाजा आहे का मोठ्या गावामध्ये? मी आता आमच्या रांजणगावमध्ये बंगल्यापेक्षा मोठा दरवाजा असतो महाराज. पाकिस्तानातून आलेला नाही. जेवढा बंगला आहे तेवढा दरवाजा नाही. जेवढा दरवाजा आहे तेवढीच महाराज कडीकोंडा नाही. जेवढा कडीकोंडा आहे तेवढं कुलूप नाही. जेवढं कुलूप आहे तेवढी चावी नाही. चावी म्हणजे एक बोटाचे खेळ एवढी महाराज. आणि ती लोखंडाची का महाराज? सोन्याची का महाराज? लोखंडाची. आणि ती चावी महाराज कुलूप लावून ताई कीर्तनाला आली, आणि चावी कमराला आहे महाराज. आणि घरामध्ये 50 लाखाचे दागिने आहेत महाराज घरात. ऐका, मग आता तुमचा त्या सोन्यावर विश्वास आहे का चावीवर विश्वास आहे? ऐका, सोनं सांभाळण्याकरता लोखंड लागत आहे, नीट ध्यानात घ्या. सोनं सांभाळण्याकरता काय लागत आहे? सोनं ज्याच्या ठेवायचे ती लोखंडाची तिजोरी, हे लक्षात घ्या. म्हणजे लोखंडाला कमी समजू नका. आणि तुमचं सोनं घरी सुरक्षित आहे, ते तुमच्या कमराला काय? चावी. मग तुमचा चावीवर विश्वास आहे का सोन्यावर विश्वास आहे? म्हणून कोणाला कमी नका समजू जाऊ, तुम्ही लोखंडाला कमी नका समजू. त्या लोखंडाने तुमचं महाराज सोनं सांभाळ, तरी ते कीर्तनात बघा हाय बरं का कमरला, म्हणजे घरात सुरक्षित आहे. घरात ठेवलेलं सोनं सुरक्षित आहे. कशावरून? तर कमराला चावी महाराज. चावी लोखंडाची आहे.
लोखंडावर विश्वास आहे, पण चावी एवढी एवढीची महाराज. पण 50 लाखाच्या दागिन्याचं आणि 50 लाखाच्या बंगल्याचं संरक्षण करते. त्याला चावी म्हणतात, त्याला नाम म्हणतात, आणि त्यालाच काल्याचा प्रसाद म्हणतात, त्यालाच बोध म्हणतात, आणि त्यालाच अनुग्रह म्हणतात, आणि त्याला साधू बोध म्हणतात. हे सगळे शास्त्रातले शब्द आहेत, माझ्या डोक्यातले नाही. साधू बोध झाला हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. तुमचा अनुग्रह लादलो हे त्यांचे शब्द आहेत महाराज. बोध शब्द त्यांचाच आहे, अनुग्रह शब्दाचा आहे, नामापरते साधन नाही हाही शब्द त्यांचाच आहे. आणि ते किती असतं? छोटं असतं महाराज. 3.5 अक्षराचंच नाम आहे. किती? 3.5च आहे महाराज. छोटं असतं वर्मूळ, पण त्याचा झटका अहो येनसू लहान असू नाही तर मोठा असतो महाराज. फटका तेवढाच आहे ना. आनोर येणू महाराज जिथं टाकला ना बुवा महाराज अजूनही उगत नाही महाराज. हिरोशिमा आणि नागासाकी पावर थोड. तुम्हाला खरं सांगू का, 2 ml इंजेक्शन असतं डॉक्टरचं. किती ml महाराज? 70 किलो वरणाचा गडी नीट होतो नाही दुसऱ्या दिवशी इंजेक्शन. मग कशात पावर आहे? डॉक्टर मध्ये की इंजेक्शन मध्ये? डॉक्टर मध्ये पावर आहे का गोळ्यामध्ये पावर आहे? मग डॉक्टर काय जायचं? मेडिकल वाले कोण गोळ्या घ्यायच्या? हो आपल्या डोक्यात नाही जमत महाराज. जरी मेडिकल मध्ये जावं लागतं महाराज, तसं जरी आपल्याला सगळं कळत असतं तर मेडिकल वाल्याच्या माध्यमातूनच यावं लागतं, डॉक्टरच्या माध्यमातून यावं लागतं. तसं आपण लई शहाणे जरी झालो ना तरी परमार्थामध्ये संतांच्या माध्यमातूनच जावं लागतं. आपल्या माध्यमातून नाही जात येत. आपल्या बुद्धीने देव कधीच कळत नाही, आपल्या स्वतःच्या मनाने देव कधीच कळणार नाही. कळला असता तर बऱ्याच जणांनी कळून घेतला असता. सांगा ना, कृष्ण परमात्म्याला सुद्धा सांदीपनी ऋषीकडे जावं लागलं. जगाचा बाप आहे महाराज. आता 22 जानेवारीला महाराज प्राणप्रतिष्ठा होते अयोध्येला. त्याचं नाव आहे प्रभू रामचंद्र. त्यांना सुद्धा वशिष्ठाकडे जावं लागलं, गुरु करावाच लागला. म्हणून परमार्थ आपल्या मनानं कधी कळत नसतो. तो बोध म्हणजे छोटासा आहे, तेच वर्म आहे, तोच प्रसाद आहे. आणि म्हणून तो प्रसाद सेवन करण्याकरता तुकाराम महाराज येऊ म्हणतात. काला सेवन करण्याकरता उपजून या पुढे ती येऊ. पण एक शंका आहे तुकाराम महाराज आम्हाला या अभंगामध्ये. काय शंका आहे? 1 मिनिटामध्ये सांगतो. टाळकरी सावधरा पहिल्या चरणाकडे येतो. काय शंका आहे? उपजून या पुढे ती येऊ. आम्ही जन्माला येऊ तुकाराम महाराज म्हणतात. बरं ठीक आहे बनकर महाराज, येऊ म्हणतात, पण जन्माला येणं चांगलं का वाईट मला एवढं सांग. तर महाराज त्याचं वर्णन शास्त्रकाराने केलं. जन्माला येणं चांगलं नाहीच. तुम्हाला खरं सांगतो, जन्माला येणं खूप दुःखदायक. काय सांगू गर्भीच्या यातना माझं भोगिता नारायणा मास मला मूत्र जाणा तुझं क्षण क्षणा जात असे. किंवा महाराज अनेक लई वर्णन आलेत, पण आता प्रमाण मला म्हणायला टाइम नाही. 9 मास कष्टला असे धाव्यानं प्रसूत झाली, येताच कर्म झाड मान तुझी अडकली, आकांतु जननी ये दुःखदाय मोकलली, स्मरत हरिहरा जाये श्रीकृष्ण माऊले, पर यदे मदाल सोहम जो जो रे बाळा. जन्माला येण्याचं दुःख आहे. काय सांगू गर्भीच्या यातना माझं भोगिता नारायणा. किंवा ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. मातीच्या उदर कुहरी पचोनी विष्णीच्या दाधरी 9 मासा माझारी जन्म जन्मोनी उकडोनी मरती. सर्व शास्त्र सांगतं गर्भवासाचे दुःख मोठे. जन्माला येणं जर वाईट आहे तरी तुकाराम महाराज तुम्ही का म्हणून येऊ म्हणता? तुम्हीच सांगता जन्माला येणं वाईट आहे. तुम्ही सांगता जन्माला येण्याला दुःखदायी आहे. अहो 9 महिने 9 दिवस आईच्या उतरामध्ये काय लई महाराज सुख आहे काय? आता हा भंग तुमचे सगळ्यांचे पाठ आहे. एक वेळा करी या दुःखा का म्हणावं लागलं? हे तर दुःख म्हणूनच म्हणावं लागलं ना. दुरिताचे जाणे आठवी न पाय हा माझा नवस. तेव्हा मला इथून लवकर बाहेर काढ. का? आईच्या उदरामध्ये दुःख आहे, जन्माला येणं दुःखदायी आहे, जन्माला येणं क्लेशदायी आहे. तरी पण तुकाराम महाराज तुम्ही जन्माला येऊ का म्हणता? एवढी आमची शंका आहे. एवढी शंका निरसन करायची आणि पहिल्या चरणाकडे यायचं. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस माणसाला मोठं सुख प्राप्त होतं ना त्यावेळेस लहान दुःख त्याच्यातून वाजा होत असतं. कळतंय का मी काय बोलतो ते? ज्यावेळेस मोठा सुख प्राप्त होतं त्यावेळेस लहान दुःख काय होतं? हा महाराज आहे का? ज्यावेळेस उच्चतम भोग जीवनामध्ये प्राप्त होतो त्यावेळेस कनिष्ठ भोग आपोआप काय होतो? वाजा होतो. नाही कळालं? एक जण कीर्तनाला निघला मळ्यातून. बनकर महाराजाचं काल्याचं कीर्तन होतं मडेवडगावमध्ये. कीर्तनाला निघला, ते पाय निघला महाराज. 2 किलोमीटर यायचं होतं. पाठीमागून एक जण सायकलवाला, बसा रामभाऊ कुठे चालले? कीर्तनाला. बसा मागं सायकलवर. डबल येत असते तरच घे जणांचं पडतं दोघं. ऐका पुढं राहिला सायकली. आता ऐका बसला सायकलीवर. पुढे गेलो, मागून एक मोटरसायकलवाला आला. ते मला कुठे चालले म्हणले? कीर्तनाला. म्हणले कशा सायकलवाला त्रास देता? कसं आपल्या गाडीवर पायी चालणार सायकल मिळाली ती सायकली बसलं. उच्चतम भोग मिळाला की पायी चालणं सुटलं की नाही. आता सायकलीवाल्याला मोटरसायकल मिळाली, सायकल सोडून दिली, कशा बसलं? उच्चतम भोग प्राप्त झाला की कनिष्ठ भोग आपोआप वाजा झाला की नाही. ऐका आणि मोठं तेवढ्यात महाराजाचीच गाडी मागून आली 4 चाकी. ते म्हणजे कुठे चालले? म्हणले कीर्तनाला. म्हणलं मग आम्ही तिकडे चाललो. कशाला थंडी वाऱ्याचा बसा येतं 2 चाकीवर चाला या आपल्या गाडीमध्ये. त्यांनी ती 2 चाकी सोडली पुन्हा 4 चाकीमध्ये. सायका पायी चालणारा माणूस कुठं आला? आता 4 चाकीत आला महाराज. आणि 4 चाकीवाला म्हणतो आपलंही काही खरं नाही, आपले फक्त 20 लाखाची वा आपल्याला 50ची पाहिजे होती फॉर्च्युनर. ते तरी कुठे समाधानी महाराज? ज्याच्याकडे फॉर्च्युनर ते म्हणतो जमिनीवर काही खरंच नाही बा, हायवेतच फिरायला पाहिजे, हेलिकॉप्टर घ्यावा का? म्हणजे समाधानी कोणीच नाही महाराज.
समाधानी कोणीच नाही महाराज. जगी सर्व सुखी कोणीच नाही महाराज. ऐका, उच्चतम भोग प्राप्त झाला की कनिष्ठ भोग वाजा होतो. सायकल मिळाली, पायी चालणं सुटलं. मोटरसायकल मिळाली, सायकल सुटली. मोटरसायकल 4 चाकी मिळाली, सायकल, सगळं सुटत सुटत चाललं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराज, जन्माला येण्याचं दुःख आहे आम्हाला तुकाराम महाराज म्हणजे कळतंय. पण जन्माला येण्याच्या दुःखापेक्षा पण थांबा थोडं थांबा. जन्माला येण्याच्या दुःखापेक्षाही काल्याच्या सेवनाचा आनंद कसा आहे, मोठा आहे. तुम्हाला नाही कळायचं तसं महाराज. एका मिनिटामध्ये सांगतो, तुमच्या ताईच्या भाषेमध्ये सांगतो. कारण की महिला जास्त आहेत महाराज. महिलांना 2 गोष्टी महाराज जास्त आवडतात. कोणत्या? एक साडी आणि दुसरं सोनं. 2 गोष्टी महिलांना असतात, बाकी काही लागत नाही बिचाऱ्यांना. त्यांचं लय मोकळा मनाचा स्वभाव महाराज. एखाद्याच लग्नाला गेलं साडी नाही दिली, काय करायचं लग्नाला? अजिबात भंगार लग्न, अजिबात जमलं नाही तेव्हा साडी लग्न. आणि एखाद्या लग्नात साडी जाऊ द्या, काय लग्न बाई, काय लग्न बाई, 50 रुपयाची साडी ती. आज सुरतला 50 रुपये लोकल मिळते महाराज. ती वापरीत कोणीच नाही महाराज. तेव्हा अखेराच्या साड्याचं असं काम झालंय महाराज. आहेराच्या साड्या म्हणजे व्हॉट्सअपवरला मेसेज महाराज. याच्यावर उचलायचा तिकडे फेकायचा, तिकडे उचलायचा तिकडे फेकायचा, इकडून सेट करायचा तिकडे फेकायचा. आणि आजचा विचार कोणीच करायचा नाही. व्हॉट्सअपवर एवढं लोक ज्ञान पातळी देत महाराज, पण वागत आहे कुठं कोण तसं महाराज, कोण पातळ. तशा त्या महाराज आहेराच्या साड्या इकडून आली की तिकडं, तिकडून गेली की तिकडं, वापरायची कोणीच नाही महाराज. तिकडून गेली की तिकडं. आणि एक दिवस जिने दिली होती तिच्याच घरी ती माहिती जे आपण कर्म केलं ना ते एक दिवस आपल्याकडे फिरून फिरून लागणार. साडी कोणी वापरीतच नाही, ती नुसती फिरण्याकरताच ती साडी महाराज. ऐका, महिलांना काय आवडतात? 2 गोष्टी. काय काय? साडी आणि सोनं. पण तुम्हाला मी खरं तुमच्या लेकरासारखं आहे. मला सांगा, गळ्यात सोनं घालणं चांगलं का माळ घालणं चांगलं? मग आता कालाचं कीर्तन झाल्यावर पूर्ण आणलंय बा महाराज धरून. हा भाई, गळ्यात सोनं घालणं चांगलं का माळ घालणं? मग जेवढे जेवढे माळ घालणं चांगलं तेवढं गळ्यातलं काढून फेका माझ्याकडे, मी जातो घेऊन. हा, तुम्ही म्हणले आता माळ घालणं चांगलं, मग काय ठेवता गळ्यात? बघा, सोनंही चांगलं घाला आणि माळही चांगली घाला, काय हरकत नाही. असू द्या, चला. महिला मंडळीला सोनं. आणि ऐका, एका ताईचं लग्न झालं, बरेच दिवस गेले, ती सासू झाली, तिलाही मुलगा झाला आणि त्याचंही लग्न झालं. घरात सोनबाई आली. पण तिच्या लग्नाचं 3 तोळ्याचं सोनं होतं महाराज, लहान. तिच्या लग्नाचं जुन्या काळातलं, त्या सासूबाईचं. आणि ते पूर्वीच्या काळामध्ये सोनं म्हणजे घरामध्ये उतरण. आता उतरण काही दिवसांनी काढायचं नाही महाराज. आता पोरांना अजून तर मला तर नाही लागत ह्या पोरांना उतरण कळलं का? आता उतरण यांना चाक काना मला रूम न फेकून माहिती म्हणून रूमच कळलं काय मागे फेकून शाजीला तरीच आपल्याला कळायचं नाही महाराज. हा, आऊत करायचं नाही, चाक करायचं नाही, काना करायचं नाही, सौंदर्य करायचं नाही, नाडा करायचं नाही महाराज, या ठाण काढायचं नाही महाराज, काढवान काढायचं नाही. काढवान कशाचं काढवान काढायचं काय? यांना काहीच काढायचं नाही अजून महाराज. 10 वर्ष काय काढतं या पोरांना? ह्या गोष्टी दुर्मिळ होत चालल्या महाराज. ऐका, पण पूर्वीच्या काळी उतरण असायची घरामध्ये. उतरण म्हणजे घरातल्या कोपऱ्यात मडक्यावर मडकं म्हणजे एकावर एक ठेवलेली मडके. त्या सासूबाईने त्या सगळ्या खालच्या मडक्यामध्ये 3 तोळ्याचे दागिने ठेवले होते. काय? आणि लग्न झालं, सुनबाई घरात आली आणि सुनबाईला सांगितलं, सुनबाई ऐका, माझ्या लग्नाचे 3 तोळ्याचे दागिने घरामध्ये येतं आणि उतरणीत शेवटच्या गाडीत घेऊन टाक तुला म्हणले. आता आणि देऊन टाके जावं वेळ आल्यावर महाराज. लगेच काही नाही धरून आवडून बसायचं. योग्य महाराज काळ आला की देऊन टाके जावा. सासूबाई हुशार होती. सुनबाईच्या हातात कारभार देऊन टाकला. सुनबाईला एवढा आनंद झाला. 3 तोळे दागिने म्हणजे 2.25 लाख आजचे महाराज. 3 तोळे दागिने. सुनबाई पळतच गेली घरात महाराज. गेली. आता एक उतरलं गाडगं, दुसरं गाडगं खाली घेतलं, तिसरं गाडगं, 5वं गाडगं शेवटच्या हात घातला महाराज. पण इतक्या दिवसाचं गाडगं, इतक्या दिवसाचं सोनं कावाचं होतं महाराज. 30-35 वर्षाचं. त्याच्यात विंचवानी संसार उभा केला महाराज. सहकुटुंब, सहपरिवार, नातवंडा सहित सगळेच होते महाराज. कशात? त्या माडक्यात. हिनं महाराज ते सोनं घ्यायला संकेत भाऊ हात घातला. आता तो हात घालण्याच्या अगोदरच परिणाम मिळाला, झटका वाचला महाराज. कशाचा? करंटच लाईटीचा महाराज. विंचू त्याचं काम करत असतो महाराज. ज्याला अनुभव आहे महाराज त्याला माहिती आहे किती बुधगोळ्या वाचत महाराज. हा, मला तर एकदा चावला होता, मी उड्याच आणायचो महाराज. बेकार काम महाराज. ते खूप अवघड काम. माझ्या मित्राला एकदा चावला हाताला, ते म्हणलं बनकर महाराज आपला हातच काढून टाका, आपल्याला वेदना सहन. आम्ही म्हणलं आजच्या दिवस वेदना सहन कर, हात कायमचा लागल आपल्याला. ऐका, त्या ताईला विंचू चावला, किती वेदना झाल्या, किती दुःख झालं. पण त्या उड्यामध्ये ते 3 तोळ्याचे दागिने हाताला लागले. ते म्हणजे जाऊन त्या चावला तर चावला, उद्यापर्यंत वेदना कमी होत्या. पण काय मिळालं? मग मला सांगा, ताईला विंचू चावल्याच्या वेदना होत्या का नाही? होत्याच. पण त्याच्याही पेक्षा सोनं मिळाल्याचा आनंद मोठा होता की नाही? 3 तोळे मिळाले होते महाराज. तसं तुकाराम महाराज म्हणतात, ऐका, जन्माला येण्याचं दुःख आहेच, याच्याबद्दल काही वाद नाही. पण जन्माला येण्याच्या दुःखापेक्षाही काल्याच्या सेवनाचा आनंद मोठा आहे. आणि म्हणून आम्ही जन्माला येऊ म्हणतात पहिल्या चरणामध्ये. उपजनी पोडती
उपजनिया पुढती 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 उपजनी पुढते येऊ काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात या पुढते येऊ काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी पाय नाही वैकुंठी पायचे नाही हे वैकुंठी पायचे नाही हो वैकुंठी पायचे नाही 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 ऐका तुकोबराय म्हणतात जन्माला येणं दुःखदायी आहे. तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे. गर्भाच्या यातना आहेत, जन्माच्या यातना आहेत, पण तुकाराम महाराज म्हणले जर भक्ती सुखाचा आनंद इथं मोठा असेल तर आम्ही काल्याचं सेवन करण्याकरता मृत्यू लोकामध्ये येऊ. का बरं येऊ महाराज? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले वैकुंठात काला नाही. तुकोबरायांचं राहणं वैकुंठामध्ये महाराज प्रमाण पाठ आहेत. आम्ही वैकुंठवासी म्हणजे वैकुंठातून आले, आल्यानंतर जगावर उपकार केले आणि कार्यभाग तुकोबरायांचं कार्य संपल्यानंतर कुठे गेले तुकाराम महाराज? रामकृष्ण मुखी बोलान तुका जातो महाराज. जिथून आले तिथंच तुकाराम महाराज गेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मृत्यू लोकामध्ये काल्याचा प्रसाद सेवन करणे म्हणजे भक्ती प्रेमाचा आनंद ब्रह्मरसाचं पारण ब्रह्मरस घेई काढा हा काला सेवन करण्याकरता आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ. वैकुंठामध्ये काला नाही. वैकुंठ तो काला दुर्लभ सांगितला. वैकुंठात हा भक्ती आनंद नाही. वैकुंठामध्ये अमृताचे कुंड आहेत. मेनका रंभा उर्वशी अशा प्रकारच्या महाराज असणाऱ्या दासी आहेत महाराज. अमृताचे कुंड आहेत. दैदप्यमान शरीर आहे. सगळं काय आहे महाराज, पण भक्ती सुखाचा आनंद तिथं नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणले वैकुंठामध्ये काला दुर्लभ आहे म्हणून वैकुंठामध्ये काला नाही. कवळ काही काल्याचे. बरं मग काला सेवन कसा करायचा? काला सेवन करायचा एकमेका देव मुखे महाराज. एकमेका म्हणून काला आपण एकमेका देऊ. एकमेकामध्ये काला द्यायचा म्हणजे कसा द्यायचा? ते याला वारकरी संप्रदायामध्ये प्रसाद एकमेकाला देणं म्हणजे याला गुरु परंपरा म्हणतात महाराज. नीट ऐका. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी दिला. गोरक्षमळाला गहिनी प्रती गहिनी प्रसाद याला म्हणायचं एकमेका देऊ. हा प्रसाद आहे महाराज. केव्हा निळोबराय महाराज सुंदर वर्णन करतात महाराज. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकी चारी भागवत हे पूज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले. याला गुरु परंपरा म्हणतात. म्हणून याला गुरु परंपरा म्हणतात. एकमेका देऊ. गोरक्षनाथाकडे मच्छिंद्रनाथान दिला म्हणजे आदिनाथ गुरु सकळ शितांना मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य याला म्हणायचं एकमेका देऊ मुखी. याला गुरु परंपरा म्हणतात. म्हणून ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात परंपरा त्याचे कुळ सिद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जापा हरीचे आणि परंपरा त्याचे. जिथं गुरु परंपरा आहे त्याला म्हणायचं एकमेका देऊ मुखी. हा काल्याचा प्रसाद म्हणजे नाम आहे, बोध आहे, चिंतन आहे. मग हा एकमेकाला द्यायचा म्हणजे महाराज तुम्हाला मिळालं ना ते दुसऱ्याला द्यायचं. याला गुरु परंपरा म्हणतात. आणि म्हणून एकमेका देऊ मुखी. काल्याचं सेवन कसं करायचं? सुखे घालू हुंबरी. हुंबरी या शब्दाचा अर्थ आहे वासरू गायला सोडलं तर हुंबरत महाराज. हुंबरी
या शब्दाचा अर्थ आहे बरं अंतःकरणातला भाव. सुखे घालू घुमरी तुकाराम महाराज म्हणतात हा काला सेवन. बरं मग वाळवंटामध्ये का हो तुकाराम महाराज काला सेवन करायचा? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे वाळवंटात का करायचं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. वाळवंटामध्ये काही प्यारा पण ते उगत नाही उगत महाराज. जसं ज्याचं अंतःकरण वाळवंटासारखं झालंय त्याच्याच अंतःकरणामध्ये काला सेवन. वाळवंटासारखं म्हणजे कसं महाराज? तिथं काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, माया नाही, आशा नाही, तृष्णा नाही, कामना नाही, वर्गण नाही, भ्रांती नाही, भोली नाही, द्वेष नाही, निंदा नाही, तिरस्कार नाही, काही नाही. वाळवंटासारखं शुद्ध अंतःकरण ज्याचं झालंय ना तिथंच काला सेवन करतो. आपल्या तर राग बिन लोभ बिन महाराज आपल्याकडे काय काय सगळं आपण आवळून धरलंय महाराज. आणि आपल्याला कसा काला सेवन? म्हणून तुकाराम महाराज म्हणले वाळवंट काला सेवन करायला योग्य का? त्याचं कारण आहे का महाराज? का बरं योग्य आहे महाराज? तर वाळवंटामध्ये काही पेरलेलं उगवत नाही. तसं चित्त महाराज भगवंताचं चिंतन करण्याकरता का योग्य? शुद्ध चित्त झालं की महाराज तिथं काला सेवन करता येतं. म्हणून काल्याचा महाप्रसाद बघा तुम्ही. लाई कोरडी शुष्क आहे महाराज पण दही पातळ आहे की नाही? मडक्याचा जरा विचार करा. तिन्ही गोष्टीचं परिवर्तन झालं. दुधाचं परिवर्तन झालं म्हणून महाराज दही झालं ऐका. तांदळाचं परिवर्तन झालं म्हणून लाही झाली. आणि मातीचं भाजन परिवर्तन झालं म्हणून मडकं झालं. तिघांना परिवर्तन करावं लागलं. तसं होऊ शकत नाही ना महाराज? होईल का महाराज? हा तुम्ही त्याच्यात लाह्याच का मारल्या? त्याच्यात दहीच का? बरं आता तुम्हाला सांगतो. गाईच्या काशेतून काढलेल्या दुधाचं दही होतं का तापवलेल्या दुधाचं? संकेत भाऊ अहो ज्या दुधाचं दही करायचं नाही ते दूध अगोदर काय करावं लागतं? तसं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला आपण तापलो पाहिजे. कशाने? त्रिविध तापे तापलो मी. 3 प्रकारचे ताप सांगितले महाराज. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. एकदा माणूस त्रिविध तापाने तापला आणि वैतागला की ते म्हणतो बनकर महाराज दिंडी कधी? घरातून बाहेर काढल्यावर पोराने डोक्या उभा केल्यावर मग म्हणतो दिंडी कधी? त्रिविध तापे तापलो मी देवा. ऐका हे त्रिविध ताप आहेत महाराज ऐका. म्हणून हे सगळं अंतःकरणातलं निघून गेलं ना तिथं काला सेवन करता येतो. वाळवंटासारखं आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. म्हणून महाराज तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा अतिशय म्हणजे 120च्या स्पीडने गाडी आणली महाराज मी आतापर्यंत. काय करू? मला वेळ संकल्पित दिला होता. ऐका 5-7 मिनिटात सेवा आटोपते घेणार आहे काळजी करू नका. 4 चरणाचा भावार्थ बाबा आपल्याला पाहताच आला नाही. फक्त पहिला उपजून या पुढे ती येऊ इथपर्यंत म्हणजे जन्माला येऊ का काल्याचं महत्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ऐका आता वेळ आहे कमी त्याला इलाज नाही. पण काल्याचं कीर्तनामध्ये कृष्ण नाही सांगितलं लोक म्हणजे कीर्तनच कसलं झालं पाहिजे पण त्यात कृष्णच नाही बा. चरित्र देव उच्चारावे केले देवी गोकुळे. मला भगवान परमात्म्यानं द्वापार युगामध्ये ज्या लीला केल्या ना त्याचं वर्णन करायचं म्हणजे सगळ्यांना तुम्ही भागवतामध्ये ऐकलेले आहेत.
भागवत कथेमध्ये ऐकलेले आहेत. अनेक महाराजांच्या लोकातून महाराज आणि बऱ्याच जणांनी काल्याचं कीर्तन. आमच्या गावात एक माणूस असा होता महाराज 47 वर्ष काल्याच्या कीर्तनाला केला. किती वर्षे? मधल्या एकाही कीर्तनाला नाही. 48व्या वर्षी त्याला म्हणलं चला काय झालं तुमच्या काल्याच्या कीर्तनाला? 47 वर्ष ऐकलं पण विषयच बदलायला तयार नाही. कायम तेच चित्र वा. ते चित्र म्हणजे अहो काल्याच्या कीर्तनाला फक्त कृष्णच ऐकायला मिळणार. काय मिळणार? तू जरा मधलं भक्ती ज्ञान वैराग्य महाराज कधी ऐकलंय का तो महाराज? उपदेश पर नामपर स्थितीपर भक्ती ज्ञान वैराग्य ते फक्त काल्याच्या कीर्तनाच्या रात्रीचा अंधार जाऊन आपण घराच्या बाहेर पडत नाही. मग 47 वर्ष काल्याचं कीर्तन ऐकलं कृष्णच ऐकायला मिळणार. काय मिळणार आहे? ऐका. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण आहे. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याचा अवतार कार्य झाले. 4 युग आहेत महाराज हिंदू धर्मामध्ये. कळत त्रेता द्वापार आणि कली. कलियुगाचा आयुष्य 4,32,000. द्वापार युगाचा आयुष्य होता 8,64,000. त्रेतायुगाचा आयुष्य होतं 12,96,000 आणि कलियुग महाराज कृतयुगाचा आयुष्य होतं 17,28,000. किती झालं सगळं? उद्या सांग फोन करून जाऊ द्या. ऐका. 43,20,000. 43,20,000 म्हणजे एक चौकडी. असं 14 चौकड्याचं राज्य होतं बनकर महाराजांचं रावणाचं. नीट ऐका. 14 चौकड्याचं राज्य होतं. किती? रावणाचं. एवढं महाराज त्याला आयुष्य होतं महाराज. त्याचं महाराज सोनं किती होतं महाराज? आदरणीय बाळू महाराज गिरगावकर सांगतात त्याच्या घराला त्याच्या घराच्या चौकटीला ज्यांचंही त्यांच्याच नावाने सांगतो. आपल्या नावाने नाही ऐकायचं महाराज. औषधी एकाचं लेबल तिसऱ्याचं काय लावायचं महाराज? हे गिरगावकरांचं वाक्य आहे महाराज. ते सांगतात रावणाच्या एका घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. किती? आणि असे किती घरं होते? 7 कोटी घरं. मग 7 कोटी चौकटी गुणिले महाराज 22.5 क्विंटल. उद्या फोन करून सांगा किती टन सोनं होतं महाराज. लय लोड घेऊ नका. आपल्या हातात 2 तोळ्याची अंगठी असती ती सप्त्याच्या पंक्तीत जाते. भाताचं घाम्याला तिकडे जाऊ द्या. भाजीची भाजी तिकडे जाऊ द्या. तो लोकांना दाखवतो अंगठी आपल्याकडं. अरे 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला झाला. किती? 22.5 क्विंटल बाबा सोनं एका चौकटीला. रावणाच्या 7 कोटी चौकटी म्हणलं सोनं झालं किती? त्याचा एकही गुंठा आता नाही महाराज श्रीगोंद्याला नावावर. काय घेऊन बसला तुम्ही कोणाचं महाराज? ऐका. एवढं आयुष्य आहे, एवढी संपत्ती आहे. आता संतती ऐकायची. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 नातू. ऐका. 3,05,000 मतदान एकट्याच्या घरात विधानसभा बिनविरोध झाली असती. एवढं असून सुद्धा त्याचं कोणी नाव घ्यायला तयार नाही. हे महाराज 2 एकर 2 गाडी 2 माडी म्हणते आपल्या नादी नका. कोण नादी लागवतो बाबा? कशाला कोण नादी लागतोय? रावणाचं सांगतो तो तुम्हाला. कृष्ण अवतार जो झाला तो द्वापार युगामध्ये आणि त्याच्यातही उच्चार जो करायचा आहे महाराज चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. अगदी 5-7 मिनिटांमध्ये ओळखतो. ऐका. कसं? नीट ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कार्य झाला तो श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आहे. प्रभू रामचंद्र अवताराला आले तो चैत्र शुद्ध नवमीचा दिवस आहे आणि आमचे दत्त महाराज अवताराला आले तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस आहे. झालं तिन्ही क्लिअर? ऐका. प्रभू रामचंद्र नवमीलाच का अवताराला आले? कृष्ण अष्टमीलाच का अवताराला आले? दत्त महाराज पौर्णिमेलाच का अवताराला आले? लक्षात घ्या. 1 मिनिटामध्ये क्लिअर करू. नवाचा आकडा जरा म्हणून बघा. सुशिक्षित मंडळी म्हणून सांगतो 1 मिनिटामध्ये. नवाचा पाढा जरा म्हणून बघा. 9 2 18 1 8 9 9 3 27 7 2 9 4 36 6 3 9 5 45 4 5 9 7 54 5 4 9 7 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 10 90. किती आलं? याला म्हणायचं एक पत्नी एक वचनी एक बाणी. म्हणून आता 22 तारखेला मोठा सोहळा आहे. नाही जात आलं तर नका जाऊ. इथंच गोड्या उभा राहा, रांगोळी दारामध्ये काढा, इथंच साजरा करा ना महाराज. काय हरकत आहे? एक पत्नी. तुम्ही असा पाडा नका म्हणून तुम्ही जरा दुपटीत म्हणा बघा. 9 2 18 18 2 36 6 3 36 2 72 7 2 72 2 144. किती झाली? 4 4 8 1 144 2 काढा मोबाईल आता. 144 2 288. किती? 288. 8 8 16 2 8 1 आलं का? 9 बरं. 288 2 काढा मोबाईल. 288 2 576. किती? 576. 6 7 13 5 18 8 1. असं सकाळपर्यंत जरी केलं तर 9च येणार महाराज. का? एक पत्नी एक वचनी एक बाणी म्हणून नवमीला अवतार कार्य. चैत्र शुद्ध नवमी. आता कृष्णाचं बघा. 8 2 16 6 1 7 8 3 4 2 7 6 वर आलं. 8 4 32 3 2 5 वर आलं. 8 45 4 वर 8 6 48 8 4 12 गेले 4 12. या महाराज ह्या अवताराचा भरवाचाच नाही महाराज. याचं नातीनं नाही करायचं महाराज. म्हणून एक अभंग फार गोड आहे महाराज. हा. नवल केवळे केवळे न कळे का न वाचे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी
याला एकच उत्तर आहे महाराज, नवल केवढे केवढे विश्वव्यापक कमलापती गवळणीच असे. आता जगात भरून पूर्ण उरलेला परमात्मा गवळणीच्या कडेवर बसू शकतो का? आणि बसला नाही का? ते न कळे कानोबाचे पुढे विश्वव्यापक कमलापती गवळणी ती अशी. आणि सगळ्या जगाला तो जीव घालतो, त्याला यशोदेने जीव घातलं की नाही? यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. जगाला जीव घालणारा तो आहे, त्याच्या सत्तेनं आपण जेवतो, पण यशोदेने त्याला जीव घातलं. मग ऐका, मग यशोदा पृथ्वी ज्याने तृप्त केले, यशोदा त्याशी भोजन घाली. एवढा मोठा परमात्मा, त्याला सुद्धा यशो महाराज का तो त्या भक्ता करता लहान झाला. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो महाराज का न कळे कान्होबाचे कृष्णाचा महाराज चरित्राचा लई डोक्याला टेन्शन करून घ्यायचं नाही. ते म्हणला एक जण मला आमच्या गावातला, कृष्णाला 16,108 होत्या, मग आपण 2-3 म्हणलं ग प्रियाड्या एकच बात झाली ती एकही मिळाला कायला. ते म्हणते बघा जालना बीड नांदेड परभणी कसलं कवाय ना आता त्याला 16,108 होत्या महाराज. आपल्याला हाय तेवढीच बाजरी, तेवढी सांभाळा नीट आहे का? मग ऐका, एवढा असून सुद्धा ब्रह्मचारी, शेवटचं प्रमाण फार सुंदर आहे महाराज. तो का म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी 16,108 बायका असणारा पाठ्य कधी ब्रह्मचारी असू शकतो का? अंडाव टाका वाचाच ना, या अवघडच आहे महाराज. 16,108 बायका ब्रह्मचारी. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही डोक्याला टेन्शन नका घेऊ, दुसरं चरण आठवा, न कळे कान्होबाचे हे तुम्हाला कळणार नाही म्हणून त्याचा विचार करू नका. दत्त अवतार महाराज पौर्णिमेला का? पौर्णिमा म्हणजे परिपूर्ण अवतार आहे. आणि या भारत महाराज या जगाचे 3 कॅबिनेट मंत्री ब्रह्म विष्णू आणि महेश हे परिपूर्ण आहे. एक उत्पत्ती करता, एक पालन करता, एक संहार करता, हे तिन्ही सोडून जगात काहीच नाही. म्हणून हा परिपूर्ण अवतार आहे. आणि परिपूर्ण चंद्र असतो महाराज पौर्णिमेला, म्हणून हा अवतार पौर्णिमेला परिपूर्णता आहे. या तिन्हीच्या पलीकडे काय? मला सांगा, ब्रह्म आणि विष्णू महेश सोडून जगामध्ये काय आहे महाराज? काहीच नाही. म्हणून परिपूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार जो झाला तो अष्टमीला, दत्ताचा अवतार झाला पौर्णिमेला, चैत्र आपला मार्गशीर्ष, आणि प्रभू रामचंद्राचा अवतार चैत्र शुद्ध नवमी, असे अवतार झाले महाराज. मग असे अवतार झाल्यानंतर श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, कृष्ण परमात्मा अवताराला आलेले आहेत, आपल्याला माहित आहे. द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले महाराज. आणि जन्माला आल्याबरोबर महाराज 8वा अवतार आहे. कितवा? 8वा अवतार आहे. आणि 8वा अवतार असल्यामुळे महाराज अष्टमीलाच घेतला. कितीला? तिथी कोणती आहे? अष्टमीच. आणि जन्माला येताना वय सुद्धा 8च वर्षाचं होतं कृष्णाचं. किती? 8 वर्षाचं. मग यशोदेला वसुदेव देवकीने सांगितलं, कृष्णा तो 8 वर्षाचा होऊन डायरेक्ट आला, मग आमचं लेकरू कोण म्हणून तुला? लेकरू तर लहान असतं, तो तर 8 वर्षाचा. देवाने सांगितलं मी 8 वर्षाचा होऊन आलोय ना, त्याचं कारण आहे, मला तुम्हाला काहीतरी सूचना करायच्या. काय सूचना करायच्या सांग कृष्णा? त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, महाराज एक काम करा महाराज, नंदाच्या घराला झाले ते हेवी मजानी येते आनंदाच्या घराला मजने गो. कृष्ण म्हटला, आई आणि वडिलांना सांगितलं कृष्ण परमात्म्याने, मी मोठा का आलोय तर तुम्हाला सांगण्याकरता आलोय, मला इथं ठेवू नका, पुढं मथुरेत ठेवू नका, पुढे घेऊन जा. मग नेलं महाराज गोकुळामध्ये. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टाकळ का आता आले गोकुळामध्ये महाराज. ते जाता लहान सवंगडी गोळा केली, सोदामे पिंड्या वाकड्या बोबड्या सगळे गोळा केले. 18 वर्षाच्या आतले, मतदान ज्यांना करता येत नाही त्याच्या आतले मतदान करायला लागल्यावर मग महाराज गटतट होत्या. म्हणून कृष्णाने अशी निवडली की ज्यांना मतदानच करता येत नाही ते काय गटतटाचं काम आहे. 18च्या आतले सगळे गोळा केले, सगळे गोळा केले महाराज. दही दूध भरपूर खाल्लं, भरपूर चोरलं. बरेच लोक म्हणजे कृष्णाने दही दूध चोरलं. मी म्हणलं याड्या तुला कळतं का कृष्ण तरी? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहे महाराज, या खाली दूध हवा असेल का नाही? 9 लाखातली आणि लोक म्हणजे कृष्णाने दही दूध चोरलं. कृष्णाने अजिबात दही दूध चोरलं नाही. 9 लाख गायी त्याच्या घरी आहेत महाराज, नंदराजाच्या घरी. किती? 9 लाख गायी. मग का म्हणून दही दूध चोरलं? तर महाराज बाळ गोपालांना दही दूध खायला मिळत नव्हतं, ते मथुरेला विकायला जायचं. म्हणून कृष्णाने सांगितलं दही दूध अगोदर तुमच्या लेकरांना खाऊ घाला आणि उरलं तर विका. पण हे महाराज लेकराला सुद्धा ठेवत नाही. 10 जण वासरू मागं वडीत डेरीला जाऊ. हा, हे कृष्णाने ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळवून देण्याकरता त्या लेकरांना दूध खायला मिळावं म्हणून त्यांचा अधिकार त्यांना प्राप्त करून दिला. चोऱ्या केल्या तसं कृष्ण चोऱ्याच करत नाही. काय चोऱ्या करायची गरज आहे? कृष्णाने जे चोरलंय
ते महाराज फार मोठं चोरलंय, ते म्हणजे तुमचं माझं अंतकरण चित्त चोरीले नंदाच्या नंदाने तुका म्हणे येले गरुड ध्वजे ओ सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. महाराज कृष्ण परमात्मा कधी चोऱ्या करत नाही, त्यांनी जे चोरलंय ना महाराज तुमचं आमचं अंतकरण चोरलंय. म्हणून महाराज ऐका, कृष्णाने अनेक खोड्या केल्या, अनेक सवंगडी केली, बराच काळ निघून गेला, बराच काळ निघून गेला. अशा खोड्या करता करता खोड्या करता करता एक दिवस गाराने घेऊन त्या गवळ्यांनी सगळ्या यशोदेकडे आल्या. यशोदेला सांगितलं कृष्ण खोड्या करतोय. आता कोणत्या आईला पटन आपल्या लेकरू खोड्या करतोय? ती आई होती महाराज, आईचं अंतकरण होतं. लेकरांनी किती जरी खोड्या केल्या ना, बाप कामाला निघून गेला, आई म्हणते इकडे बाळा दरी 10 रुपये जा खायला. का? हिला माय म्हणतात, हिला आई म्हणतात. ती आईचं अंतकरण. यशोदा मान्य नव्हती करीत. हे महाराज सगळ्याच महाराज गवळणी आल्या आणि त्या गवळणीने सांगितलं यशोदे आम्ही राहावा का नाही महाराज. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. यशोदे तुझ्या लेकराला सांगा आमच्या फार खोड्या करतोय. त्यावेळी यशोदा म्हणली बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोचे रवाने काय सांगता गाराने गोकुळच्या नाही तुम्ही लपून याचा भवरा आला घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12. यशोदा म्हणली माझा कृष्ण तसा नाही हो, तुम्ही म्हणता तसा आहे. आता कोणत्या आईला मान्य येते? यशोदा म्हणली माझा कृष्ण अजिबात तसा नाही. यशोदा त्यांना उलट सांगितलं तुम्हीच याचा भावरा घेतला असेल. तुम्ही लपून याचा भावरा आला घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या. यशोदा म्हणली तुम्ही 12 घरचे आहेत म्हणजे 12 मतीचे आहेत. 12 मती म्हणजे पवार साहेबांची नाही तर जाताना पवार साहेबांकडे. तुम्ही 12 मतीच्या, 12 मतीच्या म्हणजे तुम्ही 12 बुद्धीच्या. आयसी मती जयाची जनबरायांची ओवी महाराज. आयसी मती जयाची स्थिर. मती म्हणजे बुद्धी, मती म्हणजे बुद्धी. ऐका, म्हणून हा तुम्ही 12 मतीच्या आहात. 12 मतीच्या म्हणजे तुम्ही 12 बुद्धीच्या आहात, 12 विचाराच्या आहात. माझ्या कृष्णावर तुम्ही खोड्या करतात. आणि एक दिवस यशोदेच्याही लक्षात आलं कृष्ण खरंच खोड्या करतो. मंथन करताना कृष्ण डेऱ्यातच जाऊन बसला आणि हात घातला तर शेंडीच लागली हाताला महाराज. कुठं बसला जाऊन डेऱ्यात मंथन करताना. मग यशोदेच्या लक्षात आलं की खरंच हा खोड्या करतोय. मग सांगितलं कृष्ण आता इथं राहायचं नाही, गाया घ्यायच्या, गोपाळ घ्यायच्या, सवंगडी घ्यायच्या, वनामध्ये निघून जायचं. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात सगळे गेले महाराज रानामध्ये. रानात गेल्यानंतर मग महाराज खेळ आहेत महाराज. होतो आहे, हमामा आहे, विटी दांडू आहे, सुरपारंबी आहे महाराज. आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू पोरा तुन खेळ मारू आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू पोरा तुन खेळ मारू ए आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू तुन खेळ मारू पोरा खेळ वेटेला खेळ दांडू पोरा खेळ दांडू पोरा खेळ वेटेला खेळ दांडू पोरा खेळ वेटेला आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू पोरा तुन खेळ ए आबाका दुबाका तिबाका पोरा खेळ मारू तुन खेळ मारू आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू पोरा तुन खेळ मारू ए आबाका दुबाका तिबाका पोरा तुन खेळ मारू पोरा तुन खेळ मारू. वाजवणारे लय सुंदर आहेत, ऐकणारे लय सुंदर आहेत, गाणारे लय सुंदर आहेत, पण टाइम इज द मनी, मनी इज द टाइम. तसंही लग्न 12चं असलं तर ती का टायमाला लागत आहे, 2ला लागत नाही. इलाज आहे आपलं. 10 मिनिटं गेलं पुढे म्हणून काय नुकसान होणार. झालं तुमचं नुकसान तर येईन बा वस्तू वाढायला तुमच्या. मला त्याला इलाज नाही. मला अगोदर तुम्ही काल थोडं सावध केलं असतं ना तर मी 8लाच इथं येऊन बसलो असतो महाराज. म्हणजे आता उरकलंयच महाराज. मी कशी कशी गाडी कडेला आणली माझी मला माहिती. मला 4 तास लागत आहेत काला सांगायला. त्याला तर इलाज नाही. असं शॉर्टकट ठळक बातम्या ऐका. देवानी महाराज आता रानामध्ये खेळ मांडलेले आहेत महाराज. सगळे सवंगडी, मग इटी दांडू, सुरपारंबी, हमामा, हुतुतू. आता हे खेळही नाही बस. सुरपारंबी झाडावर चढायचं, खाली उडी मारायची. आता पोरग उडी मारायला लगेच ऍडमिट करावं, प्लास्टर चंगरोच गेलो बा कामातून. आता तुला कवा कालायचा महाराज सुरपारंब्या. इटी दांडू म्हणजे महाराज इटी म्हणजे जीव आहे आणि दांडू म्हणजे शिव आहे महाराज. शिवानी इटीला मारायचं महाराज. हे सगळे देव. हमामा आहे, हुतुतू आहे, हमामा पोरा हमामा ऐका. घुमरी वाजे गमामा. हमामा खेळ हा महाराज गुरु शिष्याचा आहे. हमामा अहम ब्रह्मास्मी, हमामा अहम ब्रह्मास्मी. होतो तू ते तू हो, त्याला म्हणायचं तत्वम अशी. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय ओम तत्सत महाराज त्याला असं म्हटलंय. हे खेळ आपल्याला केव्हा कळायचे महाराज. हमामा म्हणजे हा गुरु शिष्याचा. अहम ब्रह्मास्मी हमामा
आणि होतो तू ते तू हो याला म्हणायचं महाराज तत्व असी. महाराज हे सगळे गुरु शिष्याचे खेळ आहेत. सगळे खेळ खेळता सगळ्या गाया गोळा केल्या. आता गाया म्हणजे महाराज बाकी तिकडे काय नसून गोनामी इंद्रिय आहे. सगळ्या गाया एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या कृष्ण परमात्म्याने सोडल्या. कोणाची भाजी भाकरी, कोणाची मिरची चटणी, कोणाची जिलेबी, कोणाची बासुंदी. मिरची चटणी वाटायला वाईट वाटायचं ते म्हणला त्याची बासुंदी आणि आपली मिरची चटणी एकमेकाला खेद वाटायचा. मग देवाच्या लक्षात आलं, यांच्या अंतःकरणात संकोच निर्माण होता. देवाने सगळ्याचं एकत्र करून एका घमेल्यात टाकलं आणि त्याचा बनवला आणि मग सगळ्यांना वाटला. आता जिलेबीवाल्याचं जिलेबी राहिली नाही, चटणीवाल्याची चटणी राहिली नाही, मिरचीवाल्याची मिरची राहिली नाही, भाकरीवाल्याची भाकरी राहिली. सगळ्याचा एकच पदार्थ झाला, त्याचा झाला काला. राहिला का भेद कुठं? राहिला का भेद? काल्यावाला जो जिलेबीवाला मोठ्या ताट मानाचा झाला तर त्याचंही काही राहिली नाही, आणि जे मिरचीवाला गरीब होता त्याचंही काही. सगळे एक झाले, याला म्हणतात काला. आणि हा काला कृष्ण परमात्म्यानं द्वापार युगामध्ये यमुनेच्या काठी केला. ज्ञानेश्वर उपजोनिया पुढे येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालो बोंबरी. तुका म्हणे वाळवंट बरे नीट उत्तम यथामती यथावकाश. श्री क्षेत्र मळेगाव या परिक्षेत्रामध्ये हा जिथे परिवार